सोयगाव वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेत राजमुद्रा क्रीडा मंडळ शिंदे पिंपळगाव जालना संघानं पटकावले प्रथम पारितोषिक। सोयगावचा छत्रपती शिवाजी क्रीडा ब्युरो रिपोर्ट सुनील चव्हाण सोयगाव। छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सोयगाव व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव इथं 21 व 22 ला प्रदीप चित्रमंदिर सोयगाव मैदानावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रविवारी अत्यंत चुरशीच्या व लक्षवेधी ठरलेल्या राजमुद्रा क्रीडा मंडळ शिंदे पिंपळगाव जालना संघाविरुद्ध छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात राजमुद्रा क्रीडा मंडळ शिंदे पिंपळगाव जालना संघानं प्रथम पारितोषिकासाठी बाजी मारली। त्यांनी प्रतिस्पर्धी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ सोयगावच्या संघाचा अवघ्या 2 गुणांनी पराभव केला। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये त्यांनी पटकावले, तर छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सोयगाव द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये मिळवत उपविजेता पारितोषिक मिळवलं। तृतीय पारितोषिकासाठी जय सेवालाल संघ निबायती यांनी 7,000 रुपये यांनी तसेच स्वर्गीय गणेशदादा राठोड क्रीडा मंडळ जटवाडा यांनी चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये पटकावले। त्याचप्रमाणे बेस्ट रेडर सद्दाम शेख व बेस्ट डिफेंडर आदित्य इंगळे कापूसवाडी यांनी विशेष पारितोषिक मिळवले। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवारी दिनांक 21 ला राज्यातील एकूण 36 संघांनी सहभाग नोंदवला होता। सर्व संघानं आपले क्रीडा कौशल्य पणास लावून पारितोषिक पटकावले। स्पर्धेचं पारितोषिक वितरण प्रशिक्षक आबा पवार, माजी खेळाडू गोविंदा सोनवणे, भारत पगारे, विष्णू खाकरे, बबन चौधरी, जितेंद्र चौधरी, पंच कमलेश माळे, युवराज वामने, दत्तू काटोले, छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक आबा पवार यांच्या हस्ते करण्यात आले। या कबड्डी स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू ज्ञानेश्वर वाडेकर, करीम देशमुख, अलिका पठाण, श्रीकांत बोरसे, दिलीप पायघन, भूषण पवार, दीपक बनकर, ईश्वर जावळे, कैलास काळे, नाना वामने, अविनाश पाटील, रतन खुसे, एसटी चालक झुमनाके, अनिल रोखडे, शेख दिलीप व दत्तू पोटदुखे यांनी परिश्रम घेतले। खायचा असेल तर पिंटूवाग्यांच्या गाडीवर खाऊन देणे, पैसे देणे। त्यांना पुन्हा एकदा दाखवय, वैरागीच्या पाठीमागाच्या आत्मा पैलवान व रवींद्र टाकवले मागील सेवक लाईनमन त्यांना चांगला असा खेळाडू त्याने जर आता पुन्हा एकदा रेट मिळवून या पुन्हा एकदा रेटमध्ये तो कोणते बघायचे 20-18 पायलाच्या फटाके सुरू फटाके नावाने फुटलेले पिंपळगावचा खेळाडू 20-18 शेवटचे 5 मिनिटांचा खेळ बाकी आहे। शेवटचे 5 मिनिटं 2 गुणांच्या आघाडीने सोयगाव संघाकडे बघायचंय। अजून तिच्या आघाडी वाढवतात की